आता वळूयात आपल्या राज्यातल्या घडामोडींकडे। राज्य मंत्रिमंडळातील 42 पैकी 24 म्हणजे तब्बल 57% मंत्री हे केवळ 7 जिल्ह्यांचे आहेत। 15 जिल्ह्यांमधनं एकालाही मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेलं नाहीये। शिंदेंच्या ठाण्यातनं त्यांच्यासह 3 कॅबिनेट मंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे जिल्ह्याचे आहेत, तिथे त्यांच्यासह 3 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्री आहे। आणि त्यामुळे आपण बघतोय राज्य मंत्रिमंडळातील एकूण 42 पैकी 24 म्हणजे तब्बल 57% मंत्री हे केवळ 7 जिल्ह्यांमध्येच विभागले गेलेले आहेत। एकीकडे आपण बघतोय कालच मंत्री छगन भुजबळ हे विराजमान झालेले आहेत मंत्रिपदावरती। मात्र हे होत असताना पुन्हा एकदा नाशिकमधनं आपण बघितलं होतं की 3 मंत्री हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातले आहेत, तसंच शिवसेनेचे सुद्धा 2 मंत्री या विभागातले आहेत। पण ठाण्यातून सुद्धा स्वतः उपमुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबरीनं ठाण्यातनं 3 मंत्री आहेत, तर इकडे पुण्यातून सुद्धा 3 मंत्री आणि 1 राज्यमंत्री अशा स्वरूपात ही विभागणी दिसते। त्यामुळे सगळ्याच महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांना न्याय देण्याचं काम होतंय की नाही असाच प्रश्न हा उपस्थित होतोय। अर्थातच या संदर्भात आता स्पष्टीकरण जे आहे ते अपेक्षित आहे। या स्पष्टीकरणाच्या माध्यमातून खरंच 36 जिल्ह्यांमध्ये कसं आमचं लक्ष आहे यावरती जरी भाष्य केलं गेलं तरी सध्या समोर येणारी आकडेवारी सुद्धा अतिशय बोलकी आहे। कारण 42 एकूण मंत्र्यांपैकी 24 म्हणजे तब्बल 57% मंत्री हे केवळ 7 जिल्ह्यातलेच आहेत। तर सर्व जिल्ह्यांना न्याय देण्याचा एकीकडे प्रयत्न असतो, मात्र असा प्रयत्न होत असताना मंत्रिमंडळामध्ये सुद्धा तशा स्वरूपाचा न्याय असणं अपेक्षित आहे। हा न्याय देत असताना राज्यमंत्री मंत्री अशा माध्यमातून तो दिला जातो, जेणेयोगे प्रत्येक जिल्ह्याची जबाबदारी आणि प्रत्येक जिल्ह्यातील कामं जी आहेत ती नीट व्हावीत, व्यवस्थित व्हावीत। आपल्या जिल्ह्याबद्दल प्रत्येकाला प्रेम असल्यामुळे आपल्या जिल्ह्याचं काम हे नेटानं करण्याचा प्रयत्न असतो आणि म्हणूनच मंत्रिमंडळामध्ये अशा स्वरूपात मंत्री आणि राज्यमंत्र्यांची योजना असावी या हेतूनं 42 मंत्री जे आहेत ते मंत्रिमंडळात आहेत। त्याबरोबरीनं आपली एकूण जी 288 आमदारांची संख्या आहे त्या अनुषंगानं मंत्रिमंडळातला मंत्र्यांचा आकडा सुद्धा दिला गेलाय। मात्र इतकं सगळं होऊनही ज्या पद्धतीनं सध्या मंत्रिपदाची वाटणी झाली आहे त्यात विषमता आढळते।